गर्दी. किती वेळा सांगितलं कुणाशी बोलावं कुणाशी नाही, काय खावं काय नाही, काही अक्कल वाढते की नाही डोक्यात? काय झालं सुनबाई? त्याच्या आज्यानंच खायला आणलंय ना गं. तुम्ही गप्पा बसा हो, मी तुमच्याशी बोलते ना. कोंबड्यासारखं मध्येच कशाला बोलताय? मी माझ्या मुलांशी बोलते, त्यांना चांगले संस्कार द्यायचे मला. म्हणजे आमच्यासोबत बोलणं चालणं खाणं पिणं म्हणजे वाईट संस्कार आहेत की काय गं? हे पहा, चांगलं काय आणि वाईट काय हे तुम्ही मला शिकवण्याची गरज आहे, समजलं? आणि हे काय आहे? काय आहे ही असली बिस्किटं? रस्त्यावरची कुत्री सुद्धा खाणार नाही ती असली बिस्किटं. आणि साहेबांची मुलं खातील? शी, घाण. तुम्हा लोकांना काय करणार ना? आमचं स्टँडर्ड काय करायचं आम्हाला? पण आमच्या सुगंधाला आम्ही असलं साधं सुद्धा खायला घालून मोठा केला. तो आमच्या बरोबर वाढलाय ही सुनगच. तुम्ही काय केलंय आणि कसं केलं? लाख वेळा सांगितलंय तुम्ही. काही उपकार केले नाही. सगळे काही वेळी आपल्या मुलांना वाढवतात. आणि माझा नवरा साहेब झाला, तो त्याच्या क्वालिटीवर हे विसरू नका. होय बाय आमचं काय बी नाही काय. प्रपदी वाट बंद कर आता. चला रे पटकन. सुनबाई कसं जगायचं? दुर्लक्ष करायचं. आपल्या मुलाला त्रास होईल असं काय बी करायला नको. देवावर भरोसा ठेवायचा. त्याच्या नावात सुनबाई, हे बाबा, मी तुम्हाला शेवटचं सांगते, थोडंसं माणसासारखं वागायला शिका. उपकार करा आमच्यावर. अगं पण आम्ही काय मंगळ वागूया? बघा, मी चांगलं काय आणि वाईट हे समजण्याइतपत manners आहेत तुमच्याजवळ. आज हा असला प्रकार केला न जाणे उद्या तमाशाचा फड उभा करा इथं. सुनबाई ही भाषा बरी नव्ह. मग काय करणार आहात तुम्ही? अगं बाया गप्प बसा, असं भांडू नका सा. हे त्यांना सांगा, मला नको. बरं बरं बरं. सुनबाई, एवढं चिडणं बरं नाही. अगं तुझ्या आईबागत आहे आम्ही. मला सांग, तुझ्या आईबाग त्यांच्या सुनेनं त्यांच्या बरोबर असं केलं असतं तर कसं वाटलं असतं तुला? ओ,
झालं पुन्हा संग बोलूया. बरं, बोलूया. गुणवंता, वाईच बोलायचं होतं. बोला ना. गं, आम्ही गावाकडे जायचं म्हणतोय. ठीक आहे मग या मग. यायला निघालो नाही रे बाळा आम्ही. म्हणजे म्हणजे तकडे जायचं म्हणतोय. आणि करणार काय मग? अरे तोच की आपला परंपरागत लक्ष्मीचा धंदा. वा. म्हणजे सगळ्या जगाला म्हणलं पाहिजे की साहेबांना आपल्या ऐकण्याला सांभाळलं नाही, तसं त्यांची काळजी घेतली नाही, म्हणजे माझी बदल. तसं नाही रे बाळा. मग कसं आहे? अरे इथं सुनबाईचं आणि आमचं एक क्षण पण नाही झालं. पुढची बोलती आम्हाला. आता मी लेकरांची शाळा सोडायला गेली म्हणून बोलायचं मला झालं बाबा. अच्छा, म्हणजे तिचं वागणं बोलणं तुम्हाला पटत नाही. हा, काय हो? तिच्या नवऱ्यानं कमवून आणून खायला घेतलेलं चालतं. तसं नाही. तिच्या नवऱ्याचं ते चालतं. पण तिचा एखादा शब्द तुम्हाला चालत नाही. तिच्या नवऱ्याला साहेबाच्या ऐवजी म्हणून मिळवतात, पण ती तुम्हाला चालत नाही. माझी मलाच कधी कधी लाज वाटते स्वतःला तुमचा मुलगा म्हणून घेताना. अरे गुणवंता, पैसा मला समजून तरी घे की रे. मार ना त्याला. काय कोणी केलंय कसं? अजून काय प्रॉब्लेम तरी काय तुम्हाला? एखादा मायेचा पिरमाचा गजर बोलायला मिळत नाही. जसं की एखाद्याच्या बोलायचं. हे बघा, माझ्यावर एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी हे माहिती आहे तुम्हाला. आणि हे बघा, रडगाणं तुम्ही आधी बंद करावं. अरे थोडंसं प्रॅक्टिकल व्हा ना. नाही पटत आहे ना तुमच्या सुनेशी, अरे मग दुर्लक्ष करा ना. अहो, एवढ्या मोठ्या घरातली सुशील खानदानी मुलगी तुम्हाला सून म्हणून मिळाली, हेच मोठं भाग्याचं नाहीये का झालेलं? हे बघा, खूपच तिच्याबद्दल छोटे मोठ्या तक्रारी मला चालणार नाही. ऑफिसला. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, आज संध्याकाळी माझे मुख्य साहेब घरी येणार आहे. आदर्श प्रशासकीय अधिकारी म्हणून मला पुरस्कार मिळाल्याबद्दल माझा अभिनंदन आहे. तेव्हा त्यांच्या समोर कमी जास्त काही नको, कळलं? ते पुन्हा पुन्हा लई मोठा हो रे बाळा, लई मोठा हो. चांगलं पांग केलंस रे बाळा, चांगलं पांग केलंस. ऐकलंस रे बाबा, ऐकलंस रे. धन्य आहेस रे बाबा, धन्य आहेस. आता काय वर्णन करायचं त्या देवाच्या नावानं. याला साहेब करण्यासाठी माझ्या डोक्यावर देवाला देऊन असं ओढून घेण्यात सारं आयुष्य घालवलंय असं. तसं नाही ग गुरुपदा. त्याचा जन्म व्हायच्या आधीपासून त्याला साहेब करायचा आणि लोकच त्या जीवनात घेतला. त्याला साहेब करता करता कधी जिंदगी खपून गेली समजली सुखी नाही. पण स्वतःची एकट्याची नाही, संग संग माझी बी जिंदगी खपवली आता. लेकराला कमी पडेल म्हणून
पण नुसतंच साध्याची एकमेक असते. काय अपेक्षा करायची कोणाची नाही करायची. आपल्याला कोणाची बी गरज नाही. चल चल काळजी करू नका. त्यांना पाठवा. Great, nice. Okay, sorry, I'm in hurry. So call later. Okay. Bye. Gunwan. Welcome, sir. Yes, sir, please. Thank you. Sir, please have a seat. Thank you. Gunwan, nice house, sir. थँक्यू सर. आता हा एरिया सुद्धा छान डेव्हलप झाला. हो सर, अशा खूप सुधारणा झाल्या. खूपच भारी आहे. हो, थँक्यू. तर गुरुवार थँक्यू. काय छोटे साहेब लोक अभ्यास काय म्हणतोय? पप्पांसारखं मोठे साहेब व्हायचंय ना, तर मग खूप अभ्यास करायचा. करणार ना? तर मग हे घ्या, त्याचं ऍडव्हान्स मध्ये बक्षीस. Really children. आई बाबा दिसत नाही का? सर, ते गावी गेले. अच्छा, काय ग्रामदैवताची यात्रा आहे ना. हो का? हो सर, खूप मोठी यात्रा असते. 5 दिवस चांगले मोठा उत्सव असतो. अरे वा, नाईस कल्चर. आता का बरं, चहा घ्या. अरे गुरुवार, ते कोण आहे रे? सर, ते आमच्या घरातले लोक आहे. हो का? अरे अगदी मगापासून बुके देऊन तुझं अभिनंदन करत होतो ना, तेव्हापासून भारावून आणि कौतुकाने सोडून पाहतात रे. काय सांग? अरे या ना, या. साहेब, नाव काय आपलं? या, समोर या तुम्ही. सर, हा रामू आहे आणि ही त्याची बायको आहे. अच्छा. आणि द्या ना चहा. अरे घरी नौकर चाकर असताना वैंना काय सांगतोयस? हे बघ, किचन मधून चहा आणतो. हा? अरे रामू, खूप नशिबवान आहे बाबा. गुणवंतासारख्या सूरधई माणसाच्या घरी चाकरी मिळाली तुला. हा? साहेब होय.
धन्य झालं आमचं जीवन, धन्य झालं. अगं, हे घ्या जेवण. हरामखोर, अरे तुला काय अक्कल? असू दे काय गुरुवार? कोण सर? मी रिलॅक्स. वृद्ध झाला बिचारा आणि हो, चुकूनच झालं रे त्याच्या हातून. अरे नो तू मनावर घेऊ नकोस. हं? हा? चल निघूया, मला चेंज करायला हवं ना. सर पण चहा तर घेऊया ना सर प्लीज. अरे नेवर माइंड. मी नक्कीच परत येईन. हा? आणि हो का वहिनी, मी ना एकदा जेवायला येईल बरं का. आणि रामू, तू मनावर घेऊ नको हे. चुकून झालं साहेब, पोटात घ्या, माफ करा. रामू, तसं नाही रे. तू माझ्या वडिलांच्या वयाचा आहे. माझ्या वडिलांकडून असं काही घडलं असतं तर मी त्यांना शिक्षा केली असती का? नाही ना. हा? चल टेक केअर. निघतो मी तुम्हाला. हा? सर इट्स ऑल राईट. आज जा. अरे हरामखोर खेरड्या, माझं कौतुक आणि प्रगती तुझ्या डोळ्यात फुटली काय रे? थर्ड क्लास युजलेस लोकांना लाथा घालून आपलं ना. अरे चुकून झालं रे बाबा. चुकून झालं. चुकून कसं झालं? अगं आपलं दुर्पदा, हे दुर्पदा, अगं बोल की, अगं काहीतरी बोल की. अशी निश्चित का देऊ ना.